स्वर्गीय पांडवा जाधव रावसाहेब सरनाईक आणि स्वर्गीय एस.वाय. सरनाईक यांच्या स्मरणार्थ पाटाकडील तालीम मंडळाच्या वतीनं आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धा शाहू स्टेडियमवर सुरू आहे। आज स्पर्धेच्या 10व्या दिवशी शिवाजी तरुण मंडळ आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात सामना खेळवला गेला। दोन्ही संघ तुल्यबळ असल्यानं सामना पाहण्यासाठी दोन्ही संघांच्या समर्थकांनी गर्दी केली होती। पूर्वार्धापासूनच शिवाजी संघानं आक्रमक खेळ केला। सामन्याच्या अवघ्या 9व्या मिनिटाला संकेत साळोखे यानं गोल नोंदवून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। बालगोपालचा प्रतीक पोवार, आशिष कुरणे यांनी गोलची परतफेड करण्यासाठी केलेले प्रयत्न वाया गेले। मध्यंतरापर्यंत हा सामना 1-0 असा राहिला। उत्तरार्धात बालगोपालकडून चढाया झाल्या, मात्र त्या शिवाजीच्या खेळाडूंनी रोखल्या। उत्तरार्धात बालगोपालच्या संघाची दमछाक झाली। याचा फायदा उठवत सामन्याच्या 75व्या मिनिटाला शिवाजीच्या करण चव्हाण बंद्रे यानं गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। संपूर्ण वेळेत बालगोपाल संघाला शिवाजीच्या गोलची बरोबरी साधता आली नाही। त्यामुळे शिवाजी तरुण मंडळानं हा सामना एकतर्फी जिंकून स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली। या सामन्यातील लढवय्या खेळाडू बालगोपाल तालीम मंडळाचा रेबंतो मिथाई तर शिवाजीचा संकेत साळोखे हा सामनावीर ठरला। भाग्यवान प्रेक्षक शिवाजी पेठेतील नंदकुमार जगताप तर मंगळवार पेठेतील साधना कारेकर या पैठणीच्या मानकरी ठरल्या।